We are discussing solutions of board's question bank for chapter number 15, that is structure of atoms and nuclei, and the type is short answer 2 type questions, means the questions carrying 3 mark each. The first question is derive an expression for radius of nth Bohr orbit of hydrogen atom. आता इथे लक्ष ठेवा, या क्वेश्चन बँकमध्ये जे सगळे प्रश्न दिलेले आहेत ते हायड्रोजन ॲटमशी संबंधित दिलेले आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये जे डेरिव्हेशन्स दिलेले आहेत ते जनरल ॲटम म्हणजे झेड कन्सिडर करून एक्सप्रेशन तयार केलेले आहेत. तिथे झेडची व्हॅल्यू 1 प्लेस करून तुम्हाला ते डेरिव्हेशन्स करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. फरक डेरिव्हेशनमध्ये काहीच नाही आहे, फक्त झेडच्या ऐवजी 1 पुट करायचं, कारण की ॲटॉमिक मास नंबर हायड्रोजनसाठी 1 असतो. झेडची व्हॅल्यू 1 ठेवायची आहे तुम्हाला. ओके, सॉरी, झेड मीन्स ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर 1 तुम्हाला प्लेस करायचं त्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये आणि त्यानुसार तुम्हाला डेरिव्हेशन करायचं आहे. पुस्तकामध्ये झेड घेऊन डेरिव्हेशन केलेलं आहे, म्हणजे ॲटॉमिक नंबर घेऊन डेरिव्हेशन केलं आहे, म्हणजे कोणत्याही सब्स्टन्ससाठी तुम्हाला तो फॉर्म्युला वापरता येतो. पण आपण या क्वेश्चन बँकमध्ये मात्र हायड्रोजन ॲटमसाठी घेतलेला आहे. ओके, पुस्तकामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे, पुस्तकानुसारच यांनी घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, असो. आपल्याला क्वेश्चन्स बघायचे आहेत, कशा प्रकारे त्याचा आन्सर लिहायचं ते बघायचं आहे आणि आपण आता एक एक क्वेश्चन त्या ठिकाणी स्टार्ट करतो आहे. सो रेडियससाठी आपल्याला डेरिव्हेशन करायचं आहे. सो लेट अस कन्सिडर ॲन इलेक्ट्रॉन इन nth बोहर ऑर्बिट ऑफ हायड्रोजन. आता फर्स्ट पॉस्ट्युलेटनुसार काय मिळतं आपल्याला इक्वेशन? सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस अँड दॅट इलेक्ट्रॉन. त्यानुसार इक्वेशन येतं ME म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू VN स्क्वेअर म्हणजे वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट ऑर्बिटचा स्क्वेअर अपॉन RN म्हणजे रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट. हा झाला सेंट्रिपिटल फोर्स MV स्क्वेअर बाय R, फॉर्म्युला आठवतो, इज इक्वल टू 1/4πε0 ZE स्क्वेअर अपॉन RN स्क्वेअर. 1/4πε0 E स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर असा तो फॉर्म्युला आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा. आता इथे ॲटॉमिक नंबर Z असल्यामुळे Z इंट्रोड्यूस झाला आहे. ओके, सो पॉस्ट्युलेटनुसार इक्वेशन मांडा. त्याला इक्वेशन ए म्हटलं. यालाच आपल्याला हायड्रोजनसाठी घ्यायचं आहे. हायड्रोजन म्हटल्यामुळे झेडची व्हॅल्यू 1 घ्यावी लागेल. सो झेड इज इक्वल टू 1 फॉर हायड्रोजन. सो दिस इक्वेशन बिकम्स ME VN स्क्वेअर अपॉन RN इज इक्वल टू 1/4πε0 E स्क्वेअर अपॉन RN स्क्वेअर. त्याला इक्वेशन नंबर 1 मी म्हटलं. आता फॉर्म्युला आपण डायरेक्ट घेतलेले आहेत, त्यामुळे त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या टर्म्स येतात त्या सर्व टर्म्स इथे लिहून टाकायच्या, नाहीतर वाक्यामध्ये लिहायचा. लेट अस कन्सिडर इलेक्ट्रॉन ऑफ मास ME moving in that orbit of radius RN, having velocity VN, the substance is having atomic number Z, charge on the electron is say E and permittivity of free space is say ε0. नंतर मग हा फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे, त्या प्रकारे पण लिहू शकता किंवा ही सोपी पद्धत आहे. फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यामध्ये ज्या सगळ्या टर्म आहेत त्या बाजूला लिहून टाकायच्या, त्याचं मिनिंग. ठीक आहे, फर्स्ट पॉस्ट्युलेटनुसार आपल्याला इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 1. अकॉर्डिंग टू सेकंड पॉस्ट्युलेट इक्वेशन मिळतं आपल्याला. काय सेकंड पॉस्ट्युलेटचं स्टेटमेंट आहे तिथे? द angular momentum of electron in that particular orbit is integral multiple of h upon twice pi. म्हणजेच ME VN RN is equal to n times h upon twice pi, where n is principal quantum number of that orbit, h is Planck's constant. ठीक आहे, त्या नवीन टर्म आल्यामुळे ते आपण लिहून टाकले आपण. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चा रेशो घेतोय आपण, किंवा इलिमिनेटिंग VN फ्रॉम 1 and 2, दॅट इज फ्रॉम 2. VN is equal to NH upon 2 pi ME RN. VNचा फॉर्म्युला घेतला मी इथं. सो VN स्क्वेअर इज इक्वल टू N स्क्वेअर H स्क्वेअर अपॉन 4π स्क्वेअर ME स्क्वेअर RN स्क्वेअर. म्हणजे सेकंड पॉस्ट्युलेटवरनं VNचा फॉर्म्युला तयार केला, VNचा स्क्वेअर केला आणि त्याला इक्वेशन 1 मध्ये ठेवलं आहे आपण. पुट इट इन 1. लक्षात ठेवा कशा प्रकारे डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं. तर फर्स्ट पॉस्ट्युलेट लिहिलं आपण हायड्रोजन ॲटमसाठी. सेकंड पॉस्ट्युलेट लिहिलं. सेकंड पॉस्ट्युलेटवरनं VN स्क्वेअरची किंमत काढली आणि ती VN स्क्वेअरची किंमत या इक्वेशन 1 मध्ये पुटअप केली. ती व्हॅल्यू जर पुटअप केली तर आपल्याला मिळतं या प्रकारे. सो हा RN स्क्वेअर, हा RN क्यूब, त्यामुळे RN स्क्वेअर याच्यातला कॅन्सल होईल, फक्त RN राहील. हा इकडे शिफ्ट केला आणि ह्या टर्म तिकडे शिफ्ट केल्या. सो इट बिकम्स, हा ε0 इकडे आला, N स्क्वेअर H स्क्वेअर N स्क्वेअर H स्क्वेअर. 1 पाय कॅन्सल झाला या पाय स्क्वेअरमधल्यामुळे, एकच पाय आहे, 4 कॅन्सल झालेला आहे. सो पाय हा ME स्क्वेअर आणि हा ME आहे, त्यातला एक ME कॅन्सल झाला, त्यामुळे ME राहिला आणि हा E स्क्वेअर इकडे आला. सो E स्क्वेअर.
ठीक आहे. सो आर एन इज इक्वल टू ॲप्सलॉन 0 एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन पाय MEE स्क्वेअर. दिस इज एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ nth बोहर ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि या एक्सप्रेशनवर अजून आपल्याला काय सांगता येतं, दिस रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n square as epsilon 0 h pi me and e are constant. So this shows that radius of Bohr orbit is directly proportional to square of principal quantum number. Question is using the expression for energy in nth orbit, म्हणजे nth ऑर्बिट मधली इलेक्ट्रॉनची एनर्जी डायरेक्ट तुम्हाला अज्युम करायची आहे आणि त्याच्यावरनं शो दॅट 1/λ इज इक्वल टू RH इन ब्रॅकेट 1/n² मायनस 1/m², म्हणजे वेव्ह नंबरचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे एनर्जीचं एक्सप्रेशन डायरेक्ट अज्युम करून, वेअर सिम्बॉल्स हॅव युजल मिनिंग. ठीक आहे. आपल्याला nthव्या ऑर्बिटची इलेक्ट्रॉनची एनर्जी अज्युम करायची आहे. सो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोहर ऑर्बिट ऑफ हायड्रोजन इज फॉर्म्युला आहे आपला जो En इज इक्वल टू -me⁴ अपॉन 8 epsilon नॉट स्क्वेअर n² h². आता ते जे सिम्बॉल्स सगळे आले ते इथे बाजूला लिहून टाकायचे तुम्हाला, मी लिहिलेले नाहीत, तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. We know when electron jumps from mth orbit to inner nth orbit, energy is emitted in the form of photon. आणि त्या फोटॉनची एनर्जी किती असते, हॅव्हिंग एनर्जी इक्वल टू डिफरन्स इन एनर्जीज ऑफ द टू ऑर्बिट्स. सो एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू EM मायनस EN. एनर्जी फोटॉनची hν हा फॉर्म्युला. सो hν इज इक्वल टू EM म्हणजे mthव्या ऑर्बिटमध्ये एनर्जीचा फॉर्म्युला घेतोय मी. सो मायनस me⁴ अपॉन 8 epsilon नॉट स्क्वेअर h² m² मायनस ENचा फॉर्म्युला मायनस me⁴ अपॉन 8 epsilon नॉट स्क्वेअर h² n². याच्यामध्ये मी me⁴ 8 epsilon नॉट स्क्वेअर h² कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील 1/n² मायनस 1/m². हा h आणि c इकडे ट्रान्सफर केला. सो me⁴ अपॉन 8 epsilon नॉट स्क्वेअर CH³ इन ब्रॅकेट 1/n² मायनस 1/m². पण हे जे दिसते तुम्हाला ब्रॅकेटच्या बाहेर me⁴ अपॉन 8 epsilon नॉट स्क्वेअर CH³ म्हणजे 6 आहे रेडबर्ग कॉन्स्टंट RH, म्हणून याच्याऐवजी आपण RH प्लेस केलं. सो इट बिकम्स 1/λ इज इक्वल टू RH इन ब्रॅकेट 1/n² मायनस 1/m² अँड दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. या प्रकारे तुम्हाला ते डेरिव्हेशन करता येतं. द थर्ड क्वेश्चन इज शो दॅट रेडिओ ॲक्टिव्ह डीके, म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्ह डीकेचा हा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट टाइम T इज इक्वल टू N0 म्हणजेच नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इनिशियली इंटू e⁻⁻λT. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. लेट अस कन्सिडर अ रेडिओॲक्टिव्ह सॅम्पल हॅव्हिंग N0 ॲटम्स ॲट टाइम T इज इक्वल टू 0. ओके. इन टाइम T लेट द रेडिओॲक्टिव्ह ॲटम्स रिमेन्स आर NT. पहिले नंबर ऑफ ॲटम्स N0 होते असं सांगायचं. T एवढ्या वेळेनंतर शिल्लक राहिलेले नंबर ऑफ ॲटम्स NT एवढे आहेत. इन फर्दर टाइम से dt लेट द ॲटम्स डिसइंटिग्रेट बाय dn. पुढच्या dt या टाइम इंटरवलमध्ये समजा dn एवढे नंबर ऑफ ॲटम्स डिसइंटिग्रेट झाले. देन अकॉर्डिंग टू द लॉ, तर त्या लॉनुसार आपल्याला काय म्हणता येतं, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. सो dn बाय dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस n ऑफ t. सो dn बाय dt इज इक्वल टू मायनस, हा डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या इक्वल टू आला म्हणजे कॉन्स्टंट घ्यावा लागेल लॅम्बडा, and this lambda is called decay constant. So minus lambda times nt. हा dt इकडे आणला. सो dn इज इक्वल टू मायनस लॅम्बडा nt dt. ओके. इंटिग्रेट केलं दोन्ही साईडला आपण. आता हे स्मॉल अमाऊंट होती, स्मॉल अमाऊंटवरनं लार्ज फाईन व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर आपण इंटिग्रेशन करतो. सो इंटिग्रेटिंग बोथ साईड्स. सो dn अपॉन n, इंटिग्रेशन ऑफ dn अपॉन n इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा dt. ओके. इंटिग्रेशनला आपण लिमिट पुटअप करूया. आपल्याला माहिती आहे की 0 to T या टाईममध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स डिसइंटिग्रेट होत आहेत. पहिले N0 होते, नंतर NT राहिलेत. सो dn अपॉन NT इज इक्वल N0 to NT इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to T मायनस लॅम्बडा dt. हा मायनस लॅम्बडा बाहेर घेतला, 0 to T ऑफ dt म्हणजेच मायनस लॅम्बडा dtचं इंटिग्रेशन असेल T फ्रॉम 0 to T म्हणजेच मायनस लॅम्बडा या अप्पर आणि लोअर लिमिटच्या व्हॅल्यूज पुटअप केल्या तर T मायनस 0 म्हणजेच T होईल. म्हणजे या इंटिग्रेशनची किंमत येते मायनस लॅम्बडा टी. ठीक आहे. याची किंमत आली मायनस लॅम्बडा टी. या लेफ्ट हँड साईडचं इंटिग्रेशन dn अपॉन NT आहे तर त्याचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू येते लॉग बेस टू e ऑफ NT. सो लॉग बेस टू e ऑफ NT इज इक्वल टू मायनस लॅम्बडा टी आणि दोन्ही साईडला इंटिग्रेशन असल्यामुळे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेतला C. सो टू फाइंड द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन C, पुट n इज इक्वल टू N0 ॲट T इज इक्वल टू 0.
तर त्या ठिकाणी एनची व्हॅल्यू म्हणजे एन टीची व्हॅल्यू N0 घ्या जेव्हा टाईम 0 असतो तेव्हा. म्हणून मग आपला जो हाच फॉर्म्युला होईल, एन टीच्या ऐवजी घेतला आपण N0 आणि टाईम घेतला 0 प्लस सी. सो लॉग बेस टू ई ऑफ N0 इज इक्वल टू मायनस हा झाला 0 प्लस सी, म्हणजे सीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली लॉग बेस टू ई ऑफ N0. ठीक आहे, ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुटअप करूया. सो लॉग ऑफ एन टी इज इक्वल टू मायनस लॅम्बडा टी प्लस लॉग बेस टू ई ऑफ N0. तो लॉग बेस टू ई ऑफ N0 इकडे आणला. सो लॉग बेस टू ई ऑफ एन टी मायनस लॉग बेस टू ई ऑफ N0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा टी. यालाच लिहित आहे तुम्हाला, हे सबट्रॅक्शन असल्यामुळे लॉग बेस टू ई ऑफ एन टी अपॉन N0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा टी, म्हणजेच एन टी अपॉन N0 इज इक्वल टू ई रेज टू पॉवर मायनस लॅम्बडा टी. हा लॉग जर काढून टाकला तर इथे ईची पॉवर होऊन जाते, या तुम्हाला माहिती आहे, मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही शिकलात. सो एन टी इज इक्वल टू N0 ई रेज टू पॉवर मायनस लॅम्बडा टी, आणि हेच आपल्याला मिळवायचं होतं. दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ डीके लॉ अँड दिस शोज दॅट रेडिओ डीके इज एक्सपोनेन्शियल. हे पण तुम्हाला प्रूव्ह करता येतं. फोर्थ क्वेश्चन इज ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ ऑफ अ रेडिओएक्टिव्ह मटेरियल, हेन्स स्टेट द रिलेशन बिटवीन ॲव्हरेज लाईफ अँड हाफ लाईफ टाईम ऑफ रेडिओएक्टिव्ह मटेरियल. हेन्स स्टेट द रिलेशन बिटवीन, फक्त तुम्हाला रिलेशन स्टेट करायचं आहे. तुम्हाला डिराईव्ह पण करता येईल, पण त्यांनी फक्त स्टेट करा असं म्हटलेलं आहे. आणि पहिला पार्ट काय आहे, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ ऑफ अ रेडिओएक्टिव्ह मटेरियल. हाफ लाईफचं मात्र डेरिव्हेशन तुम्हाला करायचं आहे. आपण हाफ लाईफ पिरियडची डेफिनेशन लिहून घेऊया. द टाईम इन विच हाफ ऑफ द रेडिओएक्टिव्ह ॲटम्स गेट डिसइंटिग्रेटेड is called half life period of radioactive material. So in time t is equal to t half, number of atoms will be N0/2. N0 म्हणजे इनिशियल नंबर ऑफ ॲटम्स असतात आणि NT म्हणजे नंतरचे नंबर ऑफ ॲटम्स असतात. तर नंतरचे नंबर ऑफ ॲटम्स किती, तर इनिशियल नंबर ऑफ ॲटम्सच्या हाफ. किती वेळेमध्ये होतं हे, टी हाफ या टाईम इंटरवलमध्ये हे होतं. मग आता ते डेरिव्हेशन आपण करूया. सो लेट अस कन्सिडर अ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स. N0 means number of atoms at time t is equal to 0 and NT means number of atoms remain at time t. So using law of decay, NT is equal to N0 e raised to power minus lambda t. Decay law नुसार आपल्याला असं लिहिता येतं. इन हाफ लाईफ म्हणजे t is equal to t हाफ घ्यायचं आहे आपल्याला. देन NT is equal to N0/2. या दोन्ही व्हॅल्यूज याच्यात पुटअप करा. NTच्या ऐवजी N0/2 ठेवला आपण आणि टीच्या ऐवजी t हाफ ठेवला. सो N0 होईल कॅन्सल. लेफ्ट हँड साईडला असेल 1/2 इज इक्वल टू e raised to power minus lambda t हाफ. हा ई रेस्ट पॉवर मायनस लॅम्बडा टी हाफ आहे, तर त्याला डिनॉमिनेटरमध्ये घेतलं, त्याची पॉवर पॉझिटिव्ह होईल. सो 1/2 इज इक्वल टू 1 अपॉन ई रेस्ट पॉवर लॅम्बडा टी हाफ. इथे 2 आहे, इथे न्यूमरेटरमध्ये 1 आहे, त्यामुळे हा आणि हा सारखाच असेल. सो ई रेस्ट पॉवर लॅम्बडा टी हाफ इज इक्वल टू 2 असं आपल्याला लिहिता येतं. म्हणजेच आपल्याला लिहिता येतं ई रेस्ट पॉवर लॅम्बडा टी हाफ होतं की ते, तर तो ई रेस्ट पॉवर काढून टाकला. तो जर ई रेस्ट पॉवर काढला तर इकडच्या साईडला लॉग बेस टू ई येईल. सो लॅम्बडा टी हाफ इज इक्वल टू लॉग बेस टू ई ऑफ 2. सो लॅम्बडा इंटू टी हाफ इज इक्वल टू, आता लॉग बेस टू ई ऑफ 2ची व्हॅल्यू मी इथे काढून दिली, ती काढायला नाही पाहिजे, तुम्ही डायरेक्ट लिहिणार आहे इथे परीक्षेमध्ये. लॉग बेस टू ई ऑफ 2 म्हणजेच 2.303 इंटू लॉग बेस टू 10 ऑफ 2 म्हणजे 2.303 इंटू 0.3010 म्हणजे 0.693. ओके, म्हणून टी हाफचा फॉर्म्युला मिळतो आपल्याला 0.693 अपॉन लॅम्बडा म्हणजे 0.693 अपॉन डीके कॉन्स्टंट. दिस इज द एक्सप्रेशन फॉर half life of a radioactive sample. As decay constant is different for different substances, हा decay constant वेगवेगळ्या सबस्टन्ससाठी वेगवेगळा असतो. सो हाफ लाईफ इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्सेस, म्हणून वेगवेगळ्या सबस्टन्सचा हाफ लाईफ पिरियड पण वेगवेगळा असेल. आता आपल्याला ॲव्हरेज लाईफ आणि हाफ लाईफ यांच्यामधलं रिलेशन काढायचं आहे किंवा डायरेक्ट स्टेट करायचं आहे. आता इथे मी थोडंसं तयार करून दिलं तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट हे रिलेशन लिहू शकता. हां बघा, आता मीन लाईफ किंवा ॲव्हरेज लाईफ किती असतं, 1 अपॉन डीके कॉन्स्टंट. सो टॉ इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. बट हाफ लाईफ ऑफ अ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल काय असतो, टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन लॅम्बडा. बरोबर आहे, त्यामुळे या 1 अपॉन लॅम्बडाच्या ऐवजी मी टॉ ठेवतोय, और लॅम्बडा इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ असं आपल्याला लिहिता येतं, आणि ही लॅम्बडाची किंमत याच्यात टाकली. सो टॉ इज इक्वल टू टी हाफ अपॉन 0.693 अँड टी हाफ इज इक्वल टू 0.693 टाइम्स टॉ, म्हणजेच हाफ लाईफ पिरियड इज 0.693 टाइम्स ॲव्हरेज लाईफ असं आपल्याला म्हणता येतं, किंवा ॲव्हरेज लाईफ इज इक्वल टू 1.44 टाइम्स टी हाफ असं पण तुम्हाला म्हणता येतं. हे लिहा किंवा हे लिहा किंवा हे लिहा, कोणतंही लिहिलं तरी ते बरोबर असेल. ठीक आहे. फिफ्थ क्वेश्चन इज द न्यूमेरिकल, 3 मार्काचं आहे.
कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ फर्स्ट 3 लाईन्स ऑफ पाश्चन सिरीज. पाश्चन सिरीजच्या पहिल्या 3 लाईनच्या वेवलेंथ आपल्याला शोधायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला आर एच म्हणजे रेडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे 1.097 इंटू 10⁻⁷ पर मीटर. ठीक आहे, हे एक्झाम्पल पुस्तकामध्ये पण सोडून दिलेलं आहे. द गिव्हन इज आर. आर आपल्याला दिलेला आहे. पहिली वेवलेंथ, सेकंड वेवलेंथ आणि थर्ड वेवलेंथ आपल्याला काढायची आहे. ही शॉर्टेस्ट वेवलेंथ आपल्याला विचारलेली नाही आहे. द वेवलेंथ ऑफ स्पेक्ट्रल लाईन इन पाश्चन सिरीज. काय फॉर्म्युला आहे? 1/λ इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1/n² मायनस 1/m² असा फॉर्म्युला आहे ना. तर आता पाश्चन सिरीज म्हटलं म्हणजे तिसरा ऑर्बिट. सो एनची व्हॅल्यू येईल 3 आणि एमची व्हॅल्यू येतील 4, 5, 6 अँड सो ऑन. सो वेवलेंथ ऑफ फर्स्ट लाईन और लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ पाश्चन सिरीज. फर्स्ट लाईन म्हणजे लॉंगेस्ट वेवलेंथ असते, तुम्हाला माहिती आहे. अँड दॅट लॉंगेस्ट वेवलेंथ मीन्स फर्स्ट लाईन वेवलेंथ इज 1/λ इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1/3² म्हणजे 9 मायनस 1/4² म्हणजे 16. सो इट इज 7r/144 1/लॉंगेस्ट वेवलेंथचा फॉर्म्युला म्हणजे वेव नंबरचा फॉर्म्युला 7r/144. त्याच्यावरून आपण मग वेवलेंथ शोधूया. लॉंगेस्ट वेवलेंथ इज 144/7r. सो 144/7 आणि आरची व्हॅल्यू आहे आपल्याला 1.097 इंटू 10⁻⁷. त्याला सिम्प्लिफाय केलं आपल्याला मिळतं 18752 अँगस्ट्रॉम युनिट. दिस इज वेवलेंथ ऑफ फर्स्ट लाईन. नंतर वेवलेंथ ऑफ सेकंड लाईन. वेवलेंथ ऑफ सेकंड लाईनसाठी फॉर्म्युला काय असेल? 1/λ2 इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1/3² मायनस 1/5². त्याला सॉल्व केलं आपल्याला आन्सर मिळाला सेकंड वेवलेंथ 225/16r. सॉल्व केलं त्याला, ते आन्सर मिळालं आपल्याला 12819 अँगस्ट्रॉम युनिट. त्याच प्रकारे थर्ड लाईनची वेवलेंथ आपण शोधतोय. द वेवलेंथ ऑफ थर्ड लाईन इज पुन्हा फॉर्म्युला तोच 1/λ3 इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1/3² मायनस 1/6². याला सॉल्व करूया. 1/λ3 इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1/9 मायनस 1/36. सॉल्व केलं त्याला तर λ3चा फॉर्म्युला मिळाला आपल्याला 324/27r. सॉल्व केलं व्हॅल्यूज पुटअप करून आन्सर मिळाला आपल्याला λ3 इज इक्वल टू 10939 अँगस्ट्रॉम युनिट. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला कोणतीही वेवलेंथ त्या पाश्चन सिरीजची काढता येते. तिन्ही वेवलेंथ आपण शोधल्या. क्वेश्चन नंबर 6. इट इज अगेन अ न्यूमेरिकल. काय म्हटलं बा? कॅल्क्युलेट द शॉर्टेस्ट वेवलेंथ इन पाश्चन सिरीज इफ लॉंगेस्ट वेवलेंथ इन बामर सिरीज इज 6563 अँगस्ट्रॉम युनिट. बामर सिरीजमधल्या लॉंगेस्ट वेवलेंथची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे आणि पाश्चन सिरीजच्या शॉर्टेस्ट वेवलेंथची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. ओके. द लॉंगेस्ट वेवलेंथ इन बामर सिरीज केव्हा असते? जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्झिट होतो थर्ड ऑर्बिटमधनं सेकंड ऑर्बिटमध्ये. सो 1/λ लॉंगेस्ट फॉर बामर सिरीज. फॉर्म्युला आहे आर एच इन ब्रॅकेट 1/2² मायनस 1/3² म्हणजे आर एच इन ब्रॅकेट 1/4 मायनस 1/9 म्हणजेच आर एच इन ब्रॅकेट 9 मायनस 4/9 इंटू 4 मीन्स 5RH/36. सो लॅम्बडा लॉंगेस्ट फॉर बामर सिरीज आपल्याला मिळतो 36/5r आणि ती व्हॅल्यू दिली आपल्याला 6563 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजेच 4/5 टाइम्स 9/RH ची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे 6563 अँगस्ट्रॉम युनिट. याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी. आपल्याला शॉर्टेस्ट वेवलेंथ इन पाश्चन सिरीज शोधायची आहे. शॉर्टेस्ट वेवलेंथ इन पाश्चन सिरीजचा फॉर्म्युला येईल 1/λ शॉर्टेस्ट फॉर पाश्चन इज इक्वल टू आर एच इन ब्रॅकेट. शॉर्टेस्ट वेवलेंथ केव्हा असते? जेव्हा इलेक्ट्रॉन हा इन्फायनाईट ऑर्बिटमधनं त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये ट्रान्झिट होतो त्यावेळेस. पाश्चन सिरीज म्हटल्यामुळे ऑर्बिट झाला 3. या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन येणार आहे आणि कुठून? इन्फायनाईट ऑर्बिटमधनं शॉर्टेस्ट वेवलेंथसाठी. सो फॉर्म्युला आहे आर एच इन ब्रॅकेट 1/3² मायनस 1/∞². 1/∞² म्हणजे 0 असतं. सो ब्रॅकेटमध्ये आहे फक्त 1/9. सो RH/9. सो शॉर्टेस्ट वेवलेंथ फॉर पाश्चन सिरीज इज 9/RH. मग आता 9/RH ची व्हॅल्यू 9/RH ची व्हॅल्यू या इक्वेशन 1 वरनं काय लिहिता येईल तुम्हाला? 9/RH म्हणजे हा 5 इकडे घ्या, 4 इकडे घ्या खाली. सो 5 × 6563/4. सो इट बिकम्स 6563ला 4ने डिवाइड केलं त्याला 1640.75 × 5 आणि या दोघांचा प्रॉडक्ट घेतला तो आला 8203.75. सो शॉर्टेस्ट वेवलेंथ इन पाश्चन सिरीज इज 8203.75 अँगस्ट्रॉम युनिट असं आपल्याला मिळालं. अँड 7th क्वेश्चन इज अ रेडिओ सबस्टन्स डीके टू 1/10 ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे, त्याचं डीके सुरू आहे आणि तो 1/10 झाला त्याच्या ओरिजिनल सबस्टन्सच्या इन 56 डेज. 56 दिवसांमध्ये तो 1/10 झाला. कॅल्क्युलेट द डीके कॉन्स्टंट. तर डीके कॉन्स्टंट काय असेल ते आपल्याला विचारलं आहे. मग नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इज इक्वल टू
1/10 ऑफ n0 आणि टाईम इंटरवल दिला आहे 56 डे. डीके कॉन्स्टंट म्हणजे लॅम्बडा आपल्याला शोधायचा आहे. सो युझिंग NT इज इक्वल टू n0 e raised to power minus lambda t. NT म्हणजे किती आहे, n0/10 आहे. n0 e raised to power minus lambda t, n0 कॅन्सल म्हणजे 1/10 इज इक्वल टू e raised to power minus lambda t. हा ई काढून टाका म्हणजे इकडे log base to e येईल. log base to e ऑफ 1/10 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा टी. इथला मायनस जर काढून टाकला तर हे उलटं होईल. सो log base to e ऑफ 10 इज इक्वल टू लॅम्बडा टी. सो 2.303 इंटू log base to 10 ऑफ 10 इज इक्वल टू लॅम्बडा टी. आणि 10चा लॉग येतो 1.0000 इंटू 2.303 अपॉन टी म्हणजे इंटरवल ऑफ टाईम इज इक्वल टू लॅम्बडा. सो 2.303 अपॉन 56 इज इक्वल टू लॅम्बडा म्हणजे 0.041125 इज इक्वल टू लॅम्बडा. सो डीके कॉन्स्टंट इज 4.1125 इंटू 10⁻² पर डे. कारण की आपण टाईम इंटरवल डेमध्ये घेतला आहे त्यामुळे याचं युनिट पर डेमध्ये आलं हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट टाईप येतो लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स इच कॅरिंग 4 मार्क. आता या प्रत्येक प्रश्नाचं वेटेज 4 मार्क असेल आणि हे शेवटच्या प्रश्नामध्ये येतील 4 मार्कवाल्या प्रश्नांमध्ये. स्टेट द पॉस्च्युलेट ऑफ बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. तुम्हाला ते बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे पॉस्च्युलेट सांगायचे आहेत, स्टेट करायचे फक्त. हेन्स शो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन व्हॅरीज इनव्हर्सली टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी, कोणत्याही ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते कोणाशी, स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबरसोबत. ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहिले आपण बोहर्सचे पॉस्च्युलेट लिहूया. 3 पॉस्च्युलेट्स आहेत ते. यातलं पहिलं फर्स्ट पॉस्च्युलेट, द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. पहिलं पॉस्च्युलेट लिहिल्यानंतर दुसरं पॉस्च्युलेट लिहा. Second postulate, the radius of the orbit of an electron can take only certain fixed values such that the angular momentum of the electron in these orbits is integral multiple of h upon twice pi. Third postulate आहे, an electron can make a transition from one of its orbit to another orbit having lower energy. In doing so, it emits a photon of energy equal to difference in the energies in the two orbits. तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मांडायचं असेल तर मांडू शकता, पण तुम्हाला विचारलेलं नाही. तुम्हाला हे विचारलेलं नाही, मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये तुम्ही मांडू शकता. ओके. तिन्ही पॉस्च्युलेट लिहिल्यानंतर आपल्याला आता एनर्जीचं डेरिव्हेशन करायचं आहे. आपण एनर्जीचं जे डेरिव्हेशन करतो ते एनी ॲटमसाठी करतो आहे, हायड्रोजनसाठी नाही. एनर्जी एनी ॲटमसाठी करतो आहे. सो लेट अस कन्सिडर ॲन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन nth बोहर ऑर्बिट हॅव्हिंग मास me, velocity vn, चार्ज e. Let z be the atomic number of that atom and epsilon 0 is permittivity of free space. पहिले आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तयार करून घेऊ. इट्स कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोहर ऑर्बिट इज, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ me(vn²). vnचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे Ze² अपॉन ट्वाइस epsilon 0 nh. सो इट बिकम्स कायनेटिक एनर्जी ऑफ nth ऑर्बिट इज हाफ me आणि vn² म्हणजेच Ze² अपॉन ट्वाइस epsilon 0 nh चा स्क्वेअर. So it becomes kinetic energy is equal to 1/8 times me z² e raised to power 4 upon epsilon naught square n² h². त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोहर ऑर्बिट. नंतर पोटेन्शियल एनर्जी आपण काढून घेऊया, कारण की इलेक्ट्रॉन फिरतोय त्यामुळे त्याला कायनेटिक एनर्जी आहे. पर्टिक्युलर पोझिशन असल्यामुळे त्याला पोटेन्शियल एनर्जी पण असेल, त्यामुळे त्याची पोटेन्शियल एनर्जी पण आपल्याला शोधावी लागेल आणि त्या दोघांचं ॲडिशन करून आपल्याला टोटल एनर्जी काढता येईल. The potential energy of electron is nothing but the electrostatic energy. The potential energy is equal to minus 1/4 pi epsilon 0 e² upon r असा फॉर्म्युला असतो. इथे Ze² घ्यावं लागेल आपल्याला, कारण की ॲटॉमिक नंबर पण तुम्हाला कन्सिडर करावं लागेल, कारण की आपण जनरल ॲटमसाठी हा फॉर्म्युला तयार करतोय एनर्जीचा. सो Ze² अपॉन Rn. पण Rn म्हणजे रेडियस ऑफ nth ऑर्बिट असते n² h² अपॉन epsilon 0 n² h² अपॉन पाय me Ze². ही रेडियसची किंमत याच्यामध्ये टाकली तर आपल्याला मिळते पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मायनस me z² e raised to power 4 अपॉन 4 epsilon naught square n² h². सो दिस इज एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोहर ऑर्बिट. मग आपण टोटल एनर्जी शोधूया. नाव द टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोहर ऑर्बिट इज सम ऑफ इट्स कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी. म्हणून दोघांची बेरीज केली, दोघांच्या व्हॅल्यूज पुटअप केल्या, ॲडिशन केलं. बघून घ्या ॲडिशन.
आणि आपल्याला टोटल एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला -me(z²e⁻⁴ जर हायड्रोजन असेल तर झेडची व्हॅल्यू 1 ठेवायची. मग हायड्रोजनसाठी टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय होईल -me(e⁻⁴ हा झेड काय होऊन जाईल, झेडची व्हॅल्यू 1 होईल. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth bohr ऑर्बिट ऑफ एनी ॲटम. द निगेटिव्ह साइन shows that the electron is bound to the nucleus. As all these terms are constant, so you can write relation like total energy in nth orbit is inversely proportional to n square, means total energy in nth orbit is inversely proportional to square of principal quantum number. हे पण तुम्हाला तिथे प्रूव्ह करता येतं. Question is obtain an expression for wave number when electron jumps from higher energy orbit to lower energy orbit. Hence show that shortest wavelength of Balmer series is 4/RH. ओके, म्हणजे पहिले तुम्हाला वेव्ह नंबरचा फॉर्म्युला तयार करायचा आहे आणि त्यानंतर शॉर्टेस्ट वेव्हलेंथ ऑफ बामर सिरीज पण तुम्हाला ऑब्टेन करायची आहे. ठीक आहे, पुन्हा त्याच प्रकारे पहिले एनर्जीचं एक्सप्रेशन लिहून घ्या. तर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोहर ऑर्बिट ऑफ हायड्रोजन इज En इज इक्वल टू -me(e⁴/8ε02)² ह्या ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या लिहा इथे. कशाला काय म्हणतात तर वी नो दॅट व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम mth ऑर्बिट टू इनर nth ऑर्बिट, energy is emitted in the form of photon having energy equal to difference in the energies of the two orbits. मग पुन्हा एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू EM - EN. फोटॉनची एनर्जी hν असते. EMची व्हॅल्यू टाकली आपण, ENची व्हॅल्यू टाकली या इक्वेशनवरनं आणि आपल्याला मिळालं 1/λ इज इक्वल टू me⁴/8ε02 CH³ इन ब्रॅकेट 1/n² - 1/m². पण ही जी मल्टिप्लाइंग टर्म आहे ही असते रेडबर्ग कॉन्स्टंट. सो आपल्याला मिळतं आहे RH 1/λ इज इक्वल टू RH इन ब्रॅकेट 1/n² - 1/n² अँड दिस इज एक्सप्रेशन फॉर द वेव्ह नंबर. ठीक आहे, पुढे आपल्याला विचारलं आहे शॉर्टेस्ट वेव्हलेंथ ऑफ बामर सिरीज, ती आपण शोधून घेऊया. आता बामर सिरीज काय असते ते लिहून घेऊ पहिले आपण. वेन द इलेक्ट्रॉन इन द हायड्रोजन ॲटम जम्प्स फ्रॉम हायर ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट देन द ग्रुप ऑफ वेव्हलेंथ इमिटेड इज कॉल्ड बामर सिरीज. हे आपल्याला माहिती आहे. मग आता या बामर सिरीजचा शॉर्टेस्ट वेव्हलेंथ आपल्याला शोधायची आहे. म्हणजे कोणतं ट्रान्झिशन घ्यावं लागेल, फ्रॉम इन्फिनिटी टू द सेकंड ऑर्बिट. आठवतं. सो द वेव्हलेंथ ऑफ लास्ट मेंबर और शॉर्टेस्ट वेव्हलेंथ इज 1/λ इन्फिनिटी ऑफ बामर इज इक्वल RH इन ब्रॅकेट 1/2² - 1/∞² आणि 1/∞² म्हणजेच किती 0. सो RH इन ब्रॅकेट 1/4 म्हणजेच RH/4. सो 1/λ इन्फिनिटी ऑफ फॉर बामर इज RH/4 म्हणजेच λ इन्फिनिटी फॉर बामर इज बिकम 4/RH. सो दिस इज शॉर्टेस्ट वेव्हलेंथ ऑफ बामर सिरीज. इट इज ऑल्सो कॉल्ड सिरीज लिमिट ऑफ बामर सिरीज. आणि सिरीज लिमिट जर तुम्हाला काढायची असेल तर फॉर्म्युला लक्षात ठेवा n²/RH. n म्हणजे काय, तर ज्या ऑर्बिटमध्ये ट्रान्झिशन होणार आहे त्या ऑर्बिटचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे लायमन सिरीज असेल तर यांची व्हॅल्यू 1 घ्या. तर 1² म्हणजेच काय, लायमन सिरीजची सिरीज लिमिट. यांची व्हॅल्यू 2 जर घेतली, 2² म्हणजे काय, तर बामर सिरीजची सिरीज लिमिट. यांची व्हॅल्यू 3 जर घेतली तर 3² म्हणजे काय, तर पाश्चन सिरीजची सिरीज लिमिट अँड सो ऑन. द थर्ड क्वेश्चन इज ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर डीके लॉ ऑफ रेडिओ hence show that activity is AT is equal to λN0 times e⁻⁻λt. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. क्वेश्चनमधला पहिला पार्ट आहे ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर डीके लॉ. ते डेरिव्हेशन आपण करतोय. सो लेट अस कन्सिडर अ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल हॅव्हिंग N0 atoms at time t is equal to 0. In time t let the radioactive atoms remains are NT. In further time dt let the atoms disintegrated by dN. Then according to the law dN by dt is directly proportional to minus NT, means dN by dt is equal to -λ times NT. So dN is equal to -λ NT dt असं तुम्हाला लिहिता येतं. म्हणजेच dN/NT is equal to -λ dt. इंटिग्रेशन केलं आपण. आता हा प्रश्न आपण पहिले डिस्कस केलेलाच आहे, त्यामुळे जास्त याच्याबद्दल बोलत नाही मी. बघून घ्या, डेरिव्हेशन तेच आहे आणि आपल्याला फायनल एक्सप्रेशन मिळतं NT इज इक्वल टू N0 e⁻⁻λt. हा डीके लॉ आपण त्या ठिकाणी डीके लॉचं एक्सप्रेशन तयार केलं. आता याच्यावरनं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ॲक्टिव्हिटीचा फॉर्म्युला. म्हणजे ॲक्टिव्हिटीचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे.
तो करूया आपण. ॲक्टिव्हिटी कशाला म्हणतात तर बघा, द रेट ऑफ डीके इज कॉल्ड ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट सबस्टन्स. रेट ऑफ डीकेला ॲक्टिव्हिटी म्हणतात. सो ॲक्टिव्हिटी ॲट टाईम टी इज, सो ॲक्टिव्हिटी त्याला एटी या सिम्बॉलने दाखवलं, ॲट टाईम टीला एटी या सिम्बॉलने दाखवलं आहे, इज इक्वल डी एन बाय डी टी. बट अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ डीके, डी एन बाय डी टी म्हणजेच काय, लॅम्बडा ऑफ एन टी. पण एन टी म्हणजेच काय, नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट टाईम म्हणजेच काय, एन टी इज इक्वल एन झिरो ई रेस्ट पॉवर मायनस लॅम्बडा टी. सो एन टीच्या ऐवजी एन झिरो ई रेस्ट पॉवर मायनस लॅम्बडा टी. सो ॲक्टिव्हिटी ॲट एनी टाईम इज लॅम्बडा एन झिरो ई रेस्ट पॉवर मायनस लॅम्बडा टी. आणि हेच एक्सप्रेशन आपल्याला शोधायचं आहे. ओके, इथपर्यंतच फक्त लिहा. अँड दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन असं लिहून टाका. अँड द फोर्थ क्वेश्चन इज, using the expression for radius of orbit of hydrogen atom, show that linear speed varies inversely to the principal quantum number n and the angular speed varies inversely to the cube of principal quantum number n. म्हणजे लिनियर स्पीड आणि n मधलं रिलेशन काढायचं आहे आणि अँग्युलर स्पीड आणि n मधलं रिलेशन काढायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला रेडियस ऑफ बोहर ऑर्बिटचं डेरिव्हेशन कन्सिडर करायचं आहे. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटीज ऑफ डेरिव्हेशन तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही बरं. मग पहिले आपण लिनियर स्पीडचं डेरिव्हेशन करूया. लेट एम ई म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्ही एन म्हणजे वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन एनथ ऑर्बिट, आर एन म्हणजे रेडियस ऑफ एनथ ऑर्बिट, ई म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, एप्सिलॉन झिरो म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट पॉस्ट्युलेट, एम ई व्ही एन स्क्वेअर अपॉन आर एन इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन झिरो ई स्क्वेअर अपॉन आर एन स्क्वेअर. हायड्रोजन ॲटमसाठी घेतला त्यामुळे इथे झेड आला नाही. अकॉर्डिंग टू सेकंड पॉस्ट्युलेट, एम ई व्ही एन आर एन इज इक्वल टू एन टाइम्स आर एच अपॉन ट्वाईस पाय. दोघांचा रेशो घेतला, या दोघांचा रेशो घेतला, बघून घ्या रेशो. तर आपल्याला मिळतं व्ही एन इज इक्वल टू ई स्क्वेअर अपॉन ट्वाईस एप्सिलॉन झिरो एन एच. म्हणजेच velocity is inversely proportional to n, principal quantum number. This is the expression for velocity of electron in nth Bohr orbit of hydrogen atom, and from this equation it is clear that velocity is inversely proportional to principal quantum number n. आता आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर यांच्यामधलं रिलेशन काढायचं आहे. द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन दिस ऑर्बिट इज ओमेगा एन इज इक्वल टू व्ही बाय आर. ओमेगाचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, व्ही बाय आर म्हणजे वेलॉसिटी इन एनथ ऑर्बिट अपॉन रेडियस ऑफ एनथ ऑर्बिट. पण एनथव्या ऑर्बिटची रेडियस किती असते, ती असते एप्सिलॉन झिरो एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर. ही व्हॅल्यू याच्यात पुटअप केली आणि व्ही एनची व्हॅल्यू टाकली. व्ही एनची व्हॅल्यू आहे ई स्क्वेअर अपॉन ट्वाईस एप्सिलॉन झिरो एन एच अपॉन आर एन, म्हणजेच एप्सिलॉन झिरो एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर. ती व्हॅल्यू पुटअप केली, आपल्याला मिळते ओमेगा एन इज इक्वल टू पाय एम ई रेज टू पॉवर 4 अपॉन ट्वाईस एप्सिलॉन नॉट स्क्वेअर एन क्यूब एच क्यूब. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर अँग्युलर वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन यंथ बोहर ऑर्बिट ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनच्या यंथव्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरत असेल त्याची अँग्युलर वेलॉसिटी एवढी असेल. आणि याच्यावरनं काय दिसतं आहे, हे पाय एम ई एस सगळे कॉन्स्टंट आहे, फक्त प्रिन्सिपल क्वांटम नंबर बदलू शकतो. सो ओमेगा एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एन क्यूब. From this equation, it is clear that the angular velocity is inversely proportional to cube of principal quantum number. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. लिनियर velocity is inversely proportional to n आणि angular velocity is inversely proportional to n cube.